कन्या राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे कन्या राशीचं भाग्य उजळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल. कन्या राशी हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी सकारात्मकतेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विश्वास दाखवतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना काही संकेत किंवा नवीन माहिती मिळू शकते. या आठवड्याच्या शेवटी कामावरील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सर्व गोंधळ दूर होताना दिसेल. व्यवहारात गुंतलेल्यांना स्थिरता मिळेल. जुन्या क्लायंटकडून फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन करारावरील वाटाघाटी पुढे जातील. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक काम करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळणे अधिक फायदेशीर ठरेल. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जीवनसाथी शोधणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला संकेत देणार आहे. कुटुंबातील चांगला प्रस्ताव येऊ शकतो. वाटाघाटींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विवाहित जोडप्यांना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये समज आणि सहकार्य वाढलेले दिसेल. एकमेकांना वेळ द्या आणि संवादाद्वारे कोणतेही गैरसमज दूर करा. हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता. सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच समाजात तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेला चांगला वाव मिळेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ नफा आणि प्रगतीने भरलेला दिसतो. या काळात विचारपूर्वक नियोजन केल्यास भविष्यात लक्षणीय आणि सकारात्मक परिणाम मिळू शकतात. म्हणून दीर्घकालीन आणि ठोस योजनांवर विशेष लक्ष द्या. प्रवासाच्या शक्यता उदयास येत आहेत, परंतु करिअर, शिक्षण किंवा महत्त्वाच्या ध्येयाशी संबंधित केवळ उद्देशपूर्ण सहली शुभ राहतील. घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याच्या शक्यता देखील उदयास येत आहेत. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, म्हणून त्यांच्या सल्ल्याला प्राधान्य द्या. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल आणि तुमच्या नफ्याच्या शक्यता मजबूत करेल. करिअरच्या संधी हळूहळू सुधारतील. तुम्हाला गुरुकडून पाठिंबा मिळेल. 12 जानेवारी नंतर तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. शिक्षण, मुलाखती आणि नियोजनासाठी हा चांगला काळ आहे. हा आठवडा यश आणि आत्मविश्वासाचा आठवडा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र आर्थिक नियोजन आणि भावनिक संतुलन मजबूत करेल. चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना संभाषणे अधिक तीव्र होतील आणि अनेक गोष्टी स्पष्ट होतील. मकर राशीतील शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचे भ्रमण तुमची सर्जनशीलता, प्रेम आणि आत्म अभिव्यक्ती मजबूत करेल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मंगळ तुमचे कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित करेल, तर बुध तुमचे विचार अधिक स्पष्ट करेल. आठवड्याच्या अखेरीस ध्येयांबद्दल आत्मविश्वास आणि स्पष्टता वाढेल. हा आठवडा हळूहळू पण स्थिरपणे पुढे जाण्याचा आणि व्यावहारिक सर्जनशीलता प्रदर्शित करण्याचा आहे. कन्या राशी येत्या सोमवार आणि मंगळवार या दिवसात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जेची पातळी वाढल्याने तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास आणि जास्त विरोध न होता तुम्हाला हवे ते मिळविण्यास मदत होते. तुमच्या व्यवसायात किंवा करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि शिडी चढण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे. तुम्ही पुढाकार घेऊ शकता आणि यशस्वी होण्याची उच्च शक्यता असलेले प्रकल्प सुरू करू शकता, कारण तुम्ही ते सर्वस्व देता आणि लोकांना ते लक्षात येईल. तुम्ही इतरांसाठी देखील अधिक आकर्षक आहात आणि एक नवीन प्रेमसंबंध शक्य आहे. बुधवार ते रविवार हा काळ सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आदर्श आहे, कारण तो एक सुरळीत संक्रमण असावा. तुम्ही जुन्या गोष्टी न डगमगता करण्याचे नवीन मार्ग शोधू शकता. बदल कधीकधी जितका त्रासदायक किंवा अनियमित असू शकतो, तितका त्रासदायक किंवा अनियमित राहणार नाही. तुम्ही शांत आणि संयमी राहाल. प्रत्येक पायरीचे पद्धतशीर नियोजन कराल आणि इतरांना प्रभावीपणे सूचना देण्यासाठी तुम्ही जटिल कार्ये क्रमवार विभागांमध्ये विभागू शकाल. गट क्रियाकल्पांना प्राधान्य दिले जाते. तुम्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणू शकता आणि त्यांना एका सामान्य दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता. कन्या राशी चिंता आणि ओझे आणि चिंतांमुळे दबल्या जाणाऱ्या चिंतेला बळकटी देतात. पहिले आणि सर्वोत्तम पाऊल म्हणजे दीर्घ श्वास घेणे आणि शांत होणे. ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला काळजी वाटते त्यांना स्वतःवर ओढवू देऊ नका. गरज पडल्यास एकाच वेळी एक तास तरी घ्या. किमान तुमच्या काही चिंता काल्पनिक ठरण्याची शक्यता आहे.
तुम्हाला ज्याची भीती वाटते त्याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगा आणि ते व्यवस्थापित करण्यायोग्य घटकांमध्ये विभाजित करा. काळजी होण्याची वास्तविक शक्यता किती आहे, स्वतःला सांत्वना द्या आणि जर तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर विचारण्यास अजिबात संकोच करू नका. मदत मागणे हे एका मजबूत व्यक्तीचे लक्षण आहे. कन्या राशी, एक म्हण आहे की संधी घ्या किंवा संधी सोडा आणि ती तुम्ही मनापासून स्वीकारली पाहिजे. हे भविष्य सूचित करते की तुम्ही सध्या नवीन सुरुवातीच्या क्षमतेत जगत आहात, परंतु ते कसे तरी अवरोधित केले जात आहे. ग्रह सूचित करतात की तुम्ही स्वतःला ग्राउंड करावे, एक मजबूत जीवन योजना बनवावी आणि तुमच्या सभोवताच्या लोकांकडून सल्ला घ्यावा. कन्या राशीच्या लोकांना थोडासा मंदावण्याचा आणि बाह्य जगात नव्हे तर अंतर्गत जगात गोष्टी व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला तारे देतात. 12 ते 18 जानेवारी हा काळ मनोविश्लेषण, ध्यान किंवा फक्त शांत एकांत विश्रांतीसाठी आदर्श आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू करण्यापेक्षा नियमित कामे करणे, अहवाल पूर्ण करणे आणि चुका सुधारणे चांगले. तपशिलांकडे तुमचे लक्ष संघाला गंभीर चुकीच्या गणनेपासून वाचवेल. आर्थिकदृष्ट्या सर्व काही अंदाजे आहे, जे तुमच्या राशीसाठी सर्वोत्तम बातमी आहे. तुम्हाला तुमचा वॉर्डरोब किंवा इंटिरियर अपडेट करण्याची इच्छा वाटू शकते. स्वतःला हा छोटासा आनंद नाकारू नका. एकंदरीतच कन्या राशी, या आठवड्यामध्ये आनंद निवडा. वाढीची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे, परंतु तुम्ही जे काही करता ते पुरेसे आहे असे कधीही वाटण्याच्या चक्रात अडकू इच्छित नाही. तुम्ही हे ओळखू शकता की तुम्ही कधीही वाढणे थांबवणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही कोण आहात आणि आतापर्यंत तुम्ही काय साध्य केले आहे याची प्रशंसा करण्यासाठी स्वतःला जागा द्या. फक्त बनण्यास सक्षम असणे हे तुम्हाला चढाई करू इच्छित असलेला पुढचा पर्वत ओळखणे इतकेच महत्त्वाचे आहे. रविवार 18 जानेवारी रोजी मकर राशीत अमावस्या उगवताच तुमच्या जीवनात सहजता आणि आनंदाची ऊर्जा स्वीकारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला विश्रांती घेऊ द्या आणि असे वाटू द्या की तुम्ही पुरेसे केले आहे. तुमच्या आयुष्याचा आनंद घेण्यास स्वतःला अनुमती द्या. ते सुधारण्यासाठी तुम्ही पुढे काय करू शकता याचा विचार न करता हा क्षण कृतज्ञतेचा क्षण असू द्या. कन्या राशी, तुम्ही नेहमीच पुरेसे आहात. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग मरून असेल, शुभ क्रमांक 4 असेल, शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.